यावेळेला मात्र ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. अजिंक्य मराठा संघाच्या फलंदाजाच्या बॅटमधून मात्र यावेळेला आपण पाहतोय एक बिग ब्लास्ट षटकार 6 धावा. कृपया करून एक 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. आम्ही सातत्याने वारंवार सूचना करतोय. पार्थ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पार्थ आणि करण हे दोन फलंदाज चेंडू फेकून झालेत. ते 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 7. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेगला स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. तेवढंच अचूक फेकी होते. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये मात्र यावेळेला चेंडूला फेकलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय. विक्रांत ठाकूर आता चिनू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. पहिला वाईट +1 होतं का? नऊ धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम खोलवर चेंडू होता. यावेळेला आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रयत्नांना यश आलं नाही, परंतु नाईस डिलिव्हरी बाय विक्रांत. अप्रतिम आपण पाहतोय. चिनू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. 1 धावासहित दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचतोय अजिंक्य मराठा हा संघ आपण पाहू शकतायत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावर. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या खेळाडूंचं, संघांचं, आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. वीर सावरकर मैदान जे आपल्याला पाहायला मिळतं, चांगलं डेव्हलप केलं गेलंय. या मैदानासाठी खूप मेहनत. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय सुंदर जजमेंटने झेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर करण आपल्या संघासाठी काहीच करू शकला नाही आणि करणला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. पहिला गडी बाद, बिग विकेट. बिरवाडी संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्या. ओमसाई बिरवाडी संघाचा एक 12th मॅन. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पहिली सफलता जरूर मिळाली या ठिकाणी आपण पाहू शकता. चिनू या गोलंदाजाला, विक्रांत या गोलंदाजाला. मिस्टर जीवाने मात्र सुरेख पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर झेल टिपला गेला. इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी गेला होता करण. यावेळेला पार्चच्या बॅटमधून मात्र यावेळेला षडंबूलचा फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं सागरच्या माध्यमातून. सार्थक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. गुड फिल्डिंग. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहतोय SPP ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. याची देही याचा डोळा आपण पाहतोय. SPP ट्रॉफीचा हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दात लावड अपील होती, परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला या ठिकाणी. लेगबाईचा इशारा उजत चुनेवाला यांच्या माध्यमातून आणि पहिलं षटक कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर जवळजवळ 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतात. पहिला दिवस मात्र स्पायडर स्पोर्ट्स या संघाने अक्षरशः गाजवला. दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आज फायनल डे आपण पाहू शकतायत. चला वेळ दौडू नका, वेळेची दिरंगाई करू नका प्लीज. फलंदाजाला काय हवंय? पहिलं षटक हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 12 धावा. एक चांगली सरासरी आहे आतापर्यंत. एका साईडला ओमसाई बिरवाडी संघाकडून खेळताना क्रितेश घरसारखा एक अष्टपैलू खेळाडू, साई एकता बिरवाडी असं मात्र टायटल आपल्याला पाहायला मिळतं. अजिंक्य मराठा एका साईडला आपण संघ पाहू शकतायत.
सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः क्रितेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. अनेक मैदानं मात्र स्वतःच्या कुशल नेतृत्वावर ज्याने गाजवले गेलेत. बिरवाडी गावातूनच बिलॉंग करताना स्वतःचा संघ घेऊन खेळताना पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. यावेळेला आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. विक्रांतच्या हातामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद आहे. आज स्वतःला अष्टपैलू बनावं लागतं, कारण प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं की मी एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं. प्रत्येक संघामध्ये माझी मात्र नोंदणी व्हावी. त्यासाठी खूप एफर्ट, खूप मेहनत घ्यावी लागते, सराव करावा लागतो. त्यासाठी यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा एकदा वर्जित केली जाते. बॅकअप चांगला मिळतो त्या ठिकाणी. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते. चेतन पाटील मात्र पुढे सरसावला गेला होता. मिस्टर सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याची किमया जो आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतो मिस्टर चेतन पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. मॅन फ्रॉम सरपाडाचा हा खेळाडू आपण पाहतोय ज्याने अग्री प्रीमियर लीग मात्र अक्षरशः गाजवली होती. 4 वर्ष झाली अग्री प्रीमियर लीगला, परंतु खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने मात्र जसं सण साजरा केला जातो तसं मात्र अग्री बांधव मात्र ती स्पर्धा साजरी करतात, हे आपण विसरून चालणार नाही आहे. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय, झेल होऊ शकेल आणि कोणतेही मात्र यावेळेला ऋषिकेश कोणतीही चुकी करत नाही आहे. छोटा पॅक बडा धमाका, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, मॅग्निफिसंट कॅच. पहिल्या षटकातील आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 चेंडू एकंदरीत हाताळले गेले. क्रितेशने मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. पॅव्हलियनमध्ये जलीश शेख पाहायला मिळत आहेत. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकतायत. क्रिकेटवरचं अफाट प्रेम आहे. जलीश शेख असतील, अंजुम शेख असतील, मात्र जोडी आपण नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, गुड शॉट, 6 धावा. दुर्वेशच्या बॅटमधून मात्र एक घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. एक बिग ब्लास्ट, सुपर टायमिंग सही. चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडूला या वेळेला आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्ह, कारण सर्वात चांगली मैदानामध्ये सेफ जागा कोणती असेल तर ती आहे स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेला आपण पाहतोय ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी 3 धावा चितेच्या चपळाईने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर 22 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर दुसरा आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. क्रितेश गरजच्या हातखंडामधून 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन येईल क्रितेश घरत. राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतात. यावेळेला शॉर्टआर्मपुलचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का यावेळेला आपण पाहू शकताय. सार्थक पुढे सरसावतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीट.
दोन षटकांचा खेळ झालाय. 23 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद आपण पाहू शकतायत आणि 2 षटकांचा खेळ समाप्तीवर झालाय. लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत, त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. जे घर बसल्या यूट्यूबचा स्मार्टफोनवर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मिस्टर आशुतोष व्यवहारे यांनी मात्र जे चांगले पंच आहेत ज्यांनी मात्र सांगितलंय की या स्पर्धेचे मात्र हार्दिक शुभेच्छा आहेत आणि खऱ्या अर्थानं क्रितेश घरत आणि चेतन पाटील यांना मात्र आशुतोष व्यवहारे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. 23 धावा 2 गडी बाद. संदीपजी परदेशी पुन्हा एकदा पॅव्हेलियनकडे येत असताना आपण पाहू शकतायत. जिंकलेले संघ या ठिकाणी आपण पाहतोय. सहारा वर्सेस आपण पाहतोय मॉडर्न शिरगाव असा पहिला सामना 3 षटकांचा असेल. दुसरा सामना असेल तो आपण पाहणार आहोत यंग अचिव्हर दांडी वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल मित्र परिवार दांडी. कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या बंधनातच आपल्याला 5 वाजेपर्यंत हे सर्व सामने आणि फायनल आज झालीच पाहिजे या हेतूने आपण पाहतो. कारण कोरोनाचे नियम आपण पाळले पाहिजेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल डीप मिड विकेटला. सुंदर तेवढं क्षेत्ररक्षण अजितच्या माध्यमातून मॅग्निफिसंट फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27 धावा 2 गड्यांच्या 28 रन्स 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे दुर्वेश अँड शशांक, हे 2 फलंदाज. तर गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर मिस्टर राहुल. यावेळेला पॅडवर चेंडू होता, पंचांकडे दात. क्रितेश घरत लावड अपील जरूर केले गेले होते. चेंडू मात्र निघून जातोय ते बॅकवर्ड स्क्युअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. ऋषिकेश मात्र पुढे सरसावतोय आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 29 या धावसंख्येवर 29 लॉस ऑफ 2 विकेट. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर पाहिला तर राहुलच्या हातकंडामधून 3 चेंडूचा खेळ झालाय. क्रितेश घरत काहीतरी कानमंत्र देताना हा अनुभव आपल्या अपकमिंग यंगस्टरला खांद्यावर हात ठेवून प्रेमाचा हात ठेवून मात्र या ठिकाणी समजवताना पाहायला मिळतोय. या गोष्टी खूप मायने राखतात. जेव्हा एखादा अपकमिंग यंगस्टर पदार्पण करतो आपल्या संघामध्ये त्यावेळेला मात्र अनुभवाचा भरणा असलेल्या खेळाडूंचा त्याचा पाठिंबा असणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. खोलवर चेंडू होता. ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातो एकदम वेगाने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत चेतन पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा काही रोखू शकणार नाही. या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र हा ना करता करता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे 1 धाव तिथे 3 धावा. या धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल कारण इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. हे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण नेहमीच पाहतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर प्रीतम तांडेल आम्हाला दर्शवत आहेत 32 रन्स 32 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत थोडासा हलकासा स्विंग मिळाला होता. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. कलात्मक चेंडू होता. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय दोन्ही अपकमिंग यंगस्टर, परंतु राहुलने मात्र यावेळेला धमचाक सोडले गेले आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट होत असताना षटक क्रमांक 3च्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक मात्र कोणता गोलंदाज पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 6 चेंडूंचा खेळ शेष राहिला गेलाय. चला, सहारा संघाचा कर्णधार आणि मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस करण्यासाठी या यंग अचिव्हर दांडी वर्सेस मित्र परिवार दांडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला, वेळ दौडू नका प्लीज. कृपया करून जे जिंकलेले संघ आहेत कृपया करून त्यांना विनंती करेन की आपण जी काही प्रवेश शुल्क आहे, एंट्री फीज आहे, ती मात्र आपण सबमिट करा. हे लाईव्हच्या माध्यमातून सांगणं योग्य वाटत नाही, परंतु आपण भाग पडलं हे सांगणं, त्यासाठी मी विनंती करेन.
मिस्टर निकुंज आपल्या गोलंदाजी मार्कवर 32 धावा, 3 षटक या ठिकाणी समाप्तीवर झालेत. निकुंज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाज आहे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज शशांक. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. ही गोलंदाजांची ताकद बनते. जेव्हा तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच करता, सराव करता, त्यावेळेला तुम्हाला मात्र ते एक आत्मविश्वासाचं बळ मात्र तुमच्यामध्ये येतं. कारण सराव केल्यानंतरच तुम्ही अशा प्रकारचे चेंडू फेकले जातात. यावेळेला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू डीप मिड विकेटला निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर अजितच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ 33 या धावसंख्येवर. 2 गडी बाद झालेत. एक चांगली पार्टनरशिपची गरज होती. ती पार्टनरशिप दुर्वेश आणि एका साईडला जर आपण पाहिला तर शशांक याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु कृतेश गरत यांच्या हाताला मात्र यावेळेला चेंडू परिपूर्ण मात्र येत नाही आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत आणि धावांची गती स्कोअरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 35 रन्स, 35 धावा. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा दोस्ती ग्रुप आयोजित सनसाई चषक भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. SPP ट्रॉफी 2021चं हे शानदार आयोजन. आजचा सेकंड डे, फायनल डेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस आपण पाहिला स्पायडर स्पोर्ट्स या संघाने मात्र अक्षरशः गाजवला आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस असल्या कारणानं मात्र आपल्याला 5 ते 5:30च्या घरामध्ये मात्र हे सर्व सामने समाप्त झाले पाहिजेत असं मात्र यावेळेला आपण पाहतो संदीपजी परदेशी यांनी सूचित केले गेले. त्याकरता मात्र सेकंड जे राऊंडचे सामने आहेत ते 3-3 षटकांचे मात्र खेळवले जातील. ज्यामध्ये पहिला सामना आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सहारा वर्सेस मॉडर्न शिरगाव हा पहिला सामना असेल. दुसरा सामना यंग अचीवर दांडी वर्सेस मित्र परिवार दांडी हा दुसरा सामना असेल. तिसरा सामना निलेश फायटर वर्सेस विनर टीम. अशा पद्धतीने मात्र हे 3 सामने आपल्याला सेकंड राऊंडचे पाहायला मिळतील. ऑफ साईडला सुंदर पद्धतीने मात्र यावेळेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला स्ट्रोक होता आणि या 2 धावेनुसार धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 37. लॉस ऑफ 3 विकेट. अजिंक्य मराठा शिरगाव या संघाची स्थिती पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कृतेश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावत आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती स्थिरावली जाते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गुड बॉलिंग. निकुंजचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहू शकतायत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. प्रत्येकाला विनंती करेन सोशल डिस्टन्सिंग पाळा प्लीज. कृपया करून मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मात्र आपण पाहतोय खुले मैदानात झालेले नाही आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. SPP ट्रॉफी 2021चा हे शानदार आयोजन. यावेळेला मोठा फटका जरूर आहे, पाहायचा आहे झेल होऊ शकेल का. मात्र त्या झेल खाली मिस्टर ऋषिकेश. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. शेवटच्या चेंडूवर 37 धावा. गेल्या मॅचचा स्कोर सुद्धा आपण पाहिला होता, तो 37 धावा होत्या सावली 11 टेंबोडे या संघाच्या. आणि 38 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी अजिंक्य मराठा शिरगाव संघाने ठेवलंय. ते प्रतिस्पर्धी संघासमोर आपण पाहू शकतायत साई एकता बिरवाडी या संघासमोर 38 धावांचं लक्ष्य आहे. टोटल 24 balls remaining and 38 runs required to win. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. चला टॉस करण्यासाठी या प्लीज. सहारा आणि मॉडर्न शिरगाव. सहारा संघाचा कर्णधार आणि मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार टॉस का बॉस होण्यासाठी आमच्या टॉस करण्यासाठी पॅव्हेलियनच्या समोर या प्लीज.
चला पंचांनी ताकीद द्यायची आहे. लगेच आपण क्विकली मात्र या ठिकाणी काही करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचे आहेत. उजेर चुनेवाला अँड एका साईडला आमिर कारी हे दोन पंचांच्या भूमिकेत आतापर्यंत नाईस अंपायरिंग, चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका साध्य केली गेली. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा हंगाम समाप्त झाल्यानंतर रबर चेंडूचा क्रेज जो वाढलेला आहे तो वाखाणण्याजोगे आपण पाहतो. आज प्रत्येक खेळाडूचं पॅशन निर्माण झालं आहे ते क्रिकेटच्या माध्यमातून. चला मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार या प्लीज. मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार, सहारा संघाचा कर्णधार आणि मॉडर्न शिरगाव. दोस्ती ग्रुप आयोजित सनसाई चषक भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा SPP ट्रॉफी 2021. SPP ट्रॉफीचं नाव घेतल्यानंतर 5 दिवसांचा शेड्यूल मात्र समोर येताना पाहायला मिळतो. नाईटची स्पर्धा, अप्रतिम भव्य दिव्य असं आयोजन. पूर्ण जगभरामध्ये ती स्पर्धा मात्र पसरली गेली आणि त्या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं होतं ते SPP ट्रॉफीच्या माध्यमातून. सनसाईचे अध्यक्ष सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय सन्माननीय संदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून संदीपजी परदेशी आणि त्यांची संपूर्ण टीमने जी काही मेहनत घेतली होती ती खरोखरच त्या मेहनतीला पुन्हा एकदा सलाम असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर संदीपजी परदेशी, केवलजी पाटील, जलीलजी शेख, प्रणयजी गरज, संदीपजी राऊत हाडू आणि सर्व ऑल टीमने जे मात्र मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. कारण एक पालघरचं क्रिकेट कुठेतरी मात्र उंच व्हावं हे मात्र हेतू आहे. फायदा काय आहे हे माहिती नाही, परंतु आपल्या स्वतःच्या खिशातून मात्र जरी गेले तरी चालतील, परंतु क्रिकेट हे पुढे जावं. प्रत्येक खेळाडू ग्रामीण भागातून मात्र कुठेतरी नाव कमवावं या हेतूने मात्र या स्पर्धेचा उद्देश हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. SPP ट्रॉफी 2021 पालघर शिरगावचं हे मैदान, वीर सावरकर मैदान, ऐतिहासिक मैदानाची ही उपलब्धी. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मी प्लेन मैदानात खेळावं, कारण आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी मैदानं बिलकुलसुद्धा दिसणार नाहीत. परंतु इथे मात्र आज आपलं भाग्य लाभते की या मैदानावर खेळण्यासाठी तुम्हाला मिळतं. खरोखरच या ऑर्गनायझरचं जेवढं कौतुक करावं आणि धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. कारण प्रत्येक मुंबईमध्ये जर बिल्डर लोकांची फक्त जर नजर पडली तर तो भूखंड व्यापला जातो हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. स्टार्ट ऑफ द मॅच. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. हाच तो खेळाडू चेतन पाटील ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया या शिरसाट KT रिसॉर्टच्या अगदी समोर त्या मैदानात केली गेली होती. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते. आज कागदोपत्री स्ट्रॉंग आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे, कारण दोन्ही खेळाडू मात्र यावेळेला आपण पाहतो तुल्यबळ आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मयूर करत मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. मॉडर्न शिरगाव संघ अंतिम आणि शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत जाऊन पोहोचते. दोन या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र चेतन पाटील जबरदस्त करारा प्रहार यावेळेला पाहायला मिळतोय. चेतन पाटीलच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त कणखर फटका पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट, मॅग्निफिसंट शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर ही ताकद आहे चेतन पाटीलची. मॅन फ्रॉम सरपाडाचा ब्रँड आपल्याला झळाळताना पाहायला मिळतोय. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. यावेळेला मात्र पार्कचा हा चेंडू पाहायला मिळतो. कॉटन बॉल. चेतन पाटील वेगाने चेंडू आला होता यावेळेला आणि धावांची गती मात्र यावेळेला स्थिरावली गेली. धावसंख्या 8. विजयासाठी 38 धावांचा पाठलाग करताना आदरणीय सन्माननीय इम्रानजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर, आपका तहे दिल से स्वागत करते हैं. आणि इम्रानजी शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. शिरगावचे सिनियर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, सिनियर खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व इम्रानजी शेख यांचं. आकाश गवई कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना कल्पेश गोतारणे लाईव्ह अपडेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन यांच्या खेळीला पूर्ण विराम.
कॉइन स्पिन होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि सहारा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकांचा सामना असेल. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. चेतन पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतो बेनिफिट मिळालं ते गोलंदाजाला. पार्थने मात्र यावेळेला आपण पाहतो हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू आहे, तो म्हणजे पार्थ. 45 नंबरची जर्सी एक लकी आकडा असेल, यात काही शंका नाही आहे. अष्टपैलू खेळाडू उजव्या हाताने. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. एकदा वर्जित केली जाते. सावध पवित्रा घेतला होता, दुसऱ्या धावेसाठी निघालेत का मात्र फेकीपर्यंत एकच धावेवर, परंतु या ठिकाणी पाहिलं न्याहाळलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. थोडेसे मात्र प्रत्येक संघ सहकाऱ्यांचे गोड शब्द त्यांच्या कानावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. विजयासाठी 38 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या धावा जर अचीव करायच्या असतील तर. कारण क्रितेशला माहिती आहे मोठमोठ्या स्पर्धा मात्र हाताळलेत, अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. परंतु यशस्वी तोच होतो मित्रांनो ज्याच्यामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना 10 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 28 धावा. हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या. नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. कारण वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा पीटर हेनलिन हा जर्मनीचा संशोधक होता, त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. त्याकरता मी विनंती करेन पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 18 चेंडू 28 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सहारा वर्सेस मॉडर्न शिरगाव. सहारा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत कळवा. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेला नितेश. विक्रांतचा हा फटका पाहायला मिळतोय. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. सुरेख टायमिंग सहित 6 धावन करता विक्रांत नावाचा ब्रँडेड षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग, गुड शॉट. टप्पा पडल्यानंतर थोडासा यावेळेला आपण पाहतोय शरीराचा वेध घेतला गेला होता आणि सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. सहारा 11 संघाचा कर्णधार आपण संदीपजी परदेशी यांच्याशी संपर्क साधा प्लीज, आपण भेट घ्यायची आहे. 16 धावा 16 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. 17 धावा या फलकावर 1.2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. नितेशचा पहिला आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, तेवढंच सुंदर पीक केलं त्या चेंडूला. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. पायाचा झेल होऊ शकेल आणि यावेळेला पार्थ कोणतीही चुकी करत नाहीये. एक बिग विकेट. क्रितेश घरत याची विकेट जाण्याचीच वाट बघत असतील अजिंक्य मराठा संघाचे सहकारी. आणि यावेळेला आपण पाहतोय क्रितेश घरत सारखा मात्र एक बिग विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. 17 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का, येणारी वेळ दर्शवली जाईल. काही जबरदस्त आय कोऑर्डिनेट होतं. सुंदर हाताची उंजळ पाहायला मिळाली आणि तेवढंच जजमेंटने मात्र परफेक्ट यावेळेला टिपला गेला तो झेल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. धावांची गती 17 धावा 2 गडी बाद. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय.
विजयासाठी 38 धावांचं पाठलाग करताना यावेळेला आपण पाहतोय थोडीशी नामुष्की उडवले गेले. गोलंदाजांनी कमबॅक केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट अगदी योग्य पद्धतीने झाली होती. 10 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवर षटकाराला विक्रांतच्या बॅटमधून, तदनंतर सिंगल आले आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र क्रितेश गरजसारखा एक मोठा गडी बाद यावेळेला बाद होताना पाहायला मिळतो. कारण क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण म्हटलेलं आहे महान खेळाडू मात्र कोणीही नसतो, परंतु क्रिकेटच्या मैदानात जेव्हा तुम्ही मात्र आपला 100% दाखवता त्यावेळेला खेळाडू महान बनतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. विक्रांत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. विक्रांतवर पूर्णपणे मदार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे मात्र पाहण्यासारखं पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 धावा, 2 गडी बाद, 1.3 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य मराठा संघाने 37 धावा फलकावर 24 चेंडूमध्ये लगावल्या, अर्थात 4 षटकांमध्ये, आणि त्याचा पाठलाग करताना 38 धावांचा पाठलाग करताना यावेळेला 17 धावांवर 2 गडी बाद झालेत. ते सुद्धा 2 मोहरे टिपले गेलेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. नितेश कमबॅक कसं करावं याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण तुम्हाला संधी ही दौडून येत असते आणि या संधीचं सोनं करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17. लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. गुड बॉलिंग बाय नितेश. पाहायचंय विक्रांत कशा पद्धतीने मात्र प्रत्युत्तर देईल. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा इज होतं का पात्र यावेळेला पाहायला मिळते. पुढे सरसावतोय शशांक. फ्लेक बाईचा इशारा उजत चुनेवाला यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत एकदा वर्जित केली जाते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 चेंडूचा खेळ झाला. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये साई एकता बिरवाडी या संघाला विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला सुंदर कनेक्ट तर झालाय. पायाचा झेल होऊ शकेल आणि करण मात्र यावेळेला आपण पाहतोय चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले गेले होते, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सुखरूप मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये साई एकता बिरवाडी या संघाला 18 धावांचं लक्ष्य असेल. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा हे सामन्याचं समीकरण. SPP ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. सनसाई चषक, भव्य दिव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा रेनी सीझन आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे आयोजक आहेत संदीपजी परदेशी साहेब, केवलजी पाटील साहेब, जलीजी शेख साहेब, प्रणयजी गरज साहेब, संदीपजी राऊत, अडू साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यांच्या अथक मेहनतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या शिरगावच्या मैदानात. सर्व शिरगाव वासियांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, ग्रामस्थ मंडळीचं. 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. बिपिन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना बिपिन राऊत 40+ मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं. यावेळेला विक्रांतचा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फ्लिकच्या माध्यमातून फेकून दिलाय. विक्रांतच्या बॅटमधून एक कणखर फटका पाहायला मिळतो. बिग ब्लास्ट, मॅग्निफिसंट शॉट बाय चिनू. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलं गेलंय. उंच सकल बांध्याचा एक अष्टपैलू नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय. षटकार येतोय. धावसंख्या 26. खोलवर चेंडू होता. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले. तत्पूर्वी मात्र चेंडूला उचलेपर्यंत फेकी येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही. या थोडीशी टक्कर होते त्या ठिकाणी जरूर, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल शशांक काहीतरी मात्र यावेळेला आपण पाहतोय सहकार्यावर थोडंसं नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत. हा ना करता करता 3 धावा, थोडीशी दुखापत होते, परंतु या दुखापतीपासून थोडंसं सावरावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण या इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागतात प्रत्येक खेळाडूला आणि
कधी कधी आपण नेहमीच पाहिलेल्या त्या इंजुरीने त्रस्त होत असताना कधी कधी क्रिकेटला अलविदा सुद्धा करायला भाग पाडलं जातं, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. 3 धावा येतात. या 3 धावांच्या मदतीने साई एकता बिरवाडी हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. 29 धावा, 2 गडी बाद. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? इथे जर विकेट मिळते तर कदाचित सामन्यामध्ये पुन्हा एकदा फेरबदल होईल आणि सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल, यात काही शंका नाही आहे. आपला पहिला खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला जातोय. निकुंजच्या बॅटमधून सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटली की खेळाडूंचा श्वास, एक एक धाव म्हटले की खेळाडूंचा ऑक्सिजन आणि एक एक धाव म्हटले की खेळाडूंची लाईफ लाईन म्हणून जिला ओळखली जाते ती मात्र एक एक धाव आपण पाहतो. 32 शतकं बिना हेल्मेटने झळकावणारा मात्र सुनील मनोहर गावस्कर यांनी मात्र एक एक धाव सांगितले, ती म्हणजे संजीवनी, जे वेंगुर्लेचे राहणार आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30. विजयासाठी धावा हव्यात त्या 8. चेंडू आहेत तुमच्याकडे 9. सहारा 11 वर्सेस मॉडर्न शिरगाव या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक राजे घर बसल्या ही मॅचचा आनंद घेत आहेत. पांजूवरून एक चांगले समालोचक दिनेश किनी यांनी सुद्धा मात्र मायक्रोफोनवरून सांगितलं की चांगलं ऑर्गनायझेशन केलं गेलं आहे. संदीपजी परदेशी SPP ट्रॉफी आणि शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. धन्यवाद दिनेशजी किनी, आमचे जवळचे मित्र, त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इन दी एअर. चेंडू हवेत, कोणी क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला आपण पाहतोय दुरून येतोय. चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा आणि साई एकता बिरवाडी संघ जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवर. चेंडू आहेत आता मात्र तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 6 धावा हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट. कालचा दिवस आपण पाहिला, अजिंक्यने गाजवला होता. 6 चेंडूमध्ये 5 धावा मात्र करून दिल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी संघाला. अप्रतिम ब्युटिफुल लेंथ लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. तेवढाच तेज तर्रार आपण पाहू शकाल. फर्स्ट ऑन बिपिन राऊत यांना मात्र या ठिकाणी दिला जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 2.5 चेंडूचा खेळ झाला, 32 धावा. कुठल्याही स्पॉटवरून अचानक बाउन्स घेतला गेला होता. खेळपट्टी मात्र यावेळेला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका आहे, ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. मात्र यावेळेला आपण पाहतोय विक्रांतच्या खेळीला पूर्णविराम. गुड कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये मात्र रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कालचा सामना आठवत असेल प्रत्येक प्रेक्षकाला. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडू 2 धावा सुद्धा न होताना पाहिलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 31 ते 32 धावा होताना पाहिलेल्या आहेत. हे क्रिकेट आहे आणि खरं क्रिकेट हेच आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये सामने येतात तेव्हा प्रत्येक प्रेक्षकांचे पैसा वसूल मॅच होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा असते जेव्हा मी मैदानात जावं तेव्हा पैसा वसूल मॅच मला पाहायला मिळावी. 6 चेंडू 6 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. अजिंक्य मराठा एका साईडला संघ पाहायला मिळतोय तर एका साईडला साई एकता बिरवाडी. एका साईडला अजिंक्यमध्ये जिंकण्याची हिंमत आहे, धमक आहे असं अजिंक्य यावेळेला पाहायला मिळतोय. हे टायटल दिलं गेलं आहे तर एकीचं बळ अर्थातच साई एकता बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे टायटल दिलं गेलं आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळतात. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तत्पर असावं लागतं. तुम्हाला 100% द्यावं लागतं आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मी गावापासून चांगल्या प्रकारचं बिलॉंग करावं. गावातून जिथे सुरुवात केली त्याच एंडला मात्र आपण चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं आणि हे मात्र प्रत्येक खेळाडूकडून आपण पाहतो. आज क्रितेश गरज स्वतःच्या गावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मिस्टर स्वप्नील पाटील डॉन या ठिकाणी पाहायला मिळतात. वेलकम स्वप्नील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज 6 चेंडू 6 धावा. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. सुंदर अशा वातावरणात, निसर्गरम्य असं वातावरण, समुद्र किनारी लगत या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झाले. स्पायडर स्पोर्ट्स संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. वेलकम, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत.
इस्रान शेख अँड कंपनी, इल्लू अँड कंपनी. हा चेंडू हलक्याशा हाताने चेंडूला फक्त टॅप केला जातोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल. तत्पूर्वी मात्र बिपिन राऊत वेगाने येतोय. फेकी स्क्वेअर होते. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. एक एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. कारण जसं म्हटलं जातं ना, ज्या पद्धतीने आपण पाहतो एक एक धावांसाठी मात्र किती पडझड करावी लागते. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना विचारा, एक एक मार्क्स अर्थातच एक एक गुण किती महत्त्वाचा आहे. राजकारणामध्ये एक एक मतदान किती महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्त्वाचं आहे. हे 3 फॉर्मॅट आपल्याला लगेच लक्षात येतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. विजयासाठी आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये. संकटाच्या काळात कोणता खेळाडू मात्र आपल्या संघाला वर काढण्याची किमया साध्य करतोय याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. यावेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय, हवेच्या झोतावर चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय फेकून दिलंय. निकुंजच्या बॅटमधून एक ब्रँडेड षटकार स्टायलिश फिनिश केला जातोय हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईलमध्ये. गुड बॅटिंग, कॉंग्रॅच्युलेशन साई एकता बिरवाडे अँड हार्ड लक अजिंक्य मराठा. धन्यवाद प्रीतमजी तांडेल, आपण स्कोरची भूमिका निभावली, विशेष सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सहारा 11 संघाचा कर्णधार प्लीज, आम्ही वारंवार सूचना करतोय, आपण आयोजकांशी संपर्क साधा. किरण कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज.